सो आता यामध्ये सगळ्यांचं लक्ष असेल राधिका आणि सौमित्रकडे, म्हणजे फार घरच्यांपासून ते ऑफिसवाल्यांपर्यंतच. आणि मला संधी मिळाली. आपण बुके द्यायचा. तू तुझ्या डोक्यात 35 करोड लंपास करायचे. ओ कॅरी, तरी मी शनू बेबीला सांगतच होते, कॅरीचं नक्की काहीतरी सॉलिड प्लॅन असणार. सॉलिड प्लॅन. कसला प्लॅन? अहो मी तुम्हाला म्हणतच होतो माझ्या मित्राचं डोकं सॉलिड आहे म्हणून. केड्या, नक्की तू कोणाच्या बाजूने आहेस रे? हा, एकदा म्हणतो गॅरी सॉलिड आहे, एकदा म्हणतो राधिका सॉलिड आहे. मला तर वाटतं मी सॉलिड आहे. तुम्ही थांबा जरा, वाद नका घालू. मी काय सांगतोय तुम्ही अजून ना दरिद्र सारखेच, म्हणजे सॉरी पण असा विचार नका करू. छोट आता फक्त एवढं लक्षात ठेवा की मी हे जे काही सांगतो ना याच्याबद्दल शनायाला अजिबात कळू देऊ. एक मिनिट, का शनू बेबीला का नाही सांगायचं हे सगळं? हो, कारण तुमच्या शनू बेबीला तुम्ही काय खाऊ पिऊ घालून मोठं केलंय. हो, जरा पैशांचं नाव निघालं की ती शॉपिंगला पळते. 35 करोड ऐकल्यानंतर तर ती आहे तशी जाईल शॉपिंगला आणि अख्खा शॉपिंग मॉलच विकत घेऊन घरात आणेल. करेक्ट आहे, करेक्ट आहे. याचं म्हणणं करेक्ट आहे. तिनं पहाट व्हायच्या आधी तो कोंबडा आरवतो की नाही, तसा तुमचा शोंबडा आहे. शोंबडा पैसे मिळायच्या आधी शॉपिंग करेल म्हणून शोंबडा. मम्मा, दार उघड. उठायच्या आत तुम्ही निघा, नाही तर आता शॉपिंग करायला जाईल तू. मी जातो पण अजिबात तिला कळू देऊ नका. ओके, फक्त आपल्या तिघांना. आम्ही झोपतो तिला. चला, लिंबुणीच्या झाडा मागे चंद्र झोपला. नानाजी, रेवती, तुम्ही सगळेजण इथे काय करून राहिले? गेलेस कुठे घरी? रात्रभर इथंच थांबले आहेत ती वाट पाहत. कालपासून आम्ही इथेच आहोत. पण काहून? अगं, काल तू आमच्या सगळ्यांवर रागावून आतमध्ये निघून गेलीस. आम्ही दुखावलं तुला. राधिका, तू इतकी दुखावलेली असताना आम्हाला आमच्या घरी झोप लागेल असं तुला वाटतं? राधिके, अगं तू रुसलीस तर चैन तरी पडेल का मला? सुनबाई, तुझं बोलणं मनाला इतकं लागलं की अपराधी झाल्यासारखं वाटतं. आणि राधिका, अगं आम्ही कधी रुसलो रागावलो तर तू आमची मनधरणी करतेस, समजून घालतेस. आता तू आमच्यावर रागावलीस तर आम्हाला तुझी समजूत घालायचा प्रयत्न केलाच पाहिजे ना. वहिनी, मी सुद्धा तुमचा अपराधी. मला हे सगळं माहिती असून सुद्धा मी भाऊ या नात्याने तुम्हाला सांगितलंही नाही. आणि मी इतकी जवळची मैत्रीण आहे तुझी, मी तुला सांगायला हवं होतं. आमचं चुकलं आणि हे आता आम्हाला पटलंय. राधिका, हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठीच करत होतो. हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नकोस. आम्हाला समजून घे ग. वहिनी, तुमच्या आयुष्यात इतकं सगळं घडत होतं, तुम्हाला आधार मिळावा, थोडं तरी सुख मिळावं म्हणून आम्ही हे सगळं केलं. आमचा हेतू खरंच चांगला होता. तुझी आणि सौमित्रची मैत्री आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज जसे गैरसमज निर्माण झाले तसे होऊ नयेत म्हणून सांगितलं नव्हतं तुला. आणि तरीही सुद्धा तू रागावलेली असलीस तर आम्ही सगळेजण तुझे हात जोडून माफी मागतो. काय काय बोलून राहिलात तुम्ही? हे काय करून राहिलात तुम्ही? मी तुमच्या सगळ्यांवरती रागवून काय करणार आहे? कुठे जाणार आहे? हे असं काही करू नका तुम्ही. माझा राग गेलाय, मी नाही रागवले. तुम्ही सगळेजण थांबा, मी चहा मांडते. हा राधिका, तुझा राग गेला ना? अरे ये हुई बात. चला आता चहा होऊ द्या ह्याच्यावर. वहिनी, भूक पण लागली. आलीच. मी दूध काढते फ्रीज मध्ये. राधिका, काल आम्ही सगळेजण खूप काळजीत होतो. सगळ्यांचा खूप जीव आहे तुझ्यावर. हे बघ रेवती, मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना माझ्याबद्दल खूप वाटतं, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून तुम्ही हे सगळं केलं. मान्य मला, पण त्यावेळेला राग आला होता ना मला म्हणून बोल. पण आता राग गेलाय ना तुझा, गैरसमजही दूर झालेत सगळे. तर मग
सौमित्रशी एकदा बोलतेस का? तोही हर्ट झाला असेल ना? हे बघ रेवती, तुम्ही सगळेजण माझ्याशी बोललात, मी माफ केलंय तुम्हाला. आता तुमच्याबद्दल मनात राग नाहीये, सौमित्राबद्दलही नाहीये, पण मला जे पटतं तेच मी करते. ज्या गावाला जायचं नाही त्याचा रस्ता विचारत नाही. त्यामुळे यापुढे हा विषय बंद. यापुढे सौमित्राचं नाव काढायचं नाही. विषय संपला. तुझं काय सकाळ सकाळ? ऐक ना, मला जरा बोलायचंय. मला अजिबात बोलायचं नाही. जाता तू माझं ऐकून तरी घे ना. मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. गुरु, इथे सोसायटीतल्या लोकांसमोर तमाशा करू नको. मी जर अजून भडकलो ना तर माझाही आवाज चढेल. माझी मनस्थिती ठीक नाहीये. तू जा. आणि पण तू एकदा ऐकल्याशिवाय कसं? हे बघ, मला अजिबात तुमच्यामध्ये गैरसमज व्हावा असं वाटत नव्हतं. माझा हेतू वेगळा होता, पण ते आता गुरु, मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगतोय, मला या विषयावर तुझ्याशी चर्चा करायची नाहीये आणि तुझ्याकडून सुद्धा मला कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन नकोय. अरे एक्सप्लेनेशन नाही बाबा, मी खरंच सांगतोय. मी माफी मागायला आलोय आणि माझा हेतू प्रामाणिकच होता. प्रामाणिक? आणि गुरु, तुला कोणी अधिकार दिला रे आमच्यामध्ये पडायचा? एकतर हा विषय अत्यंत नाजूकपणे हाताळायला हवा होता. तू कशाला मध्ये पडलास आमच्या? आणि ज्या माणसाने स्वतःच्या बायकोला फक्त 5 वर्ष त्रास दिलाय त्याला अचानक अशी उपरती झाली. तो तयार झाला स्वतःच्या मित्राशी लग्न लावून द्यायला. हा, तुला कधीपासून रे इतका पुळकायला लागला राधाचा? तुला मी चांगला ओळखून आहे गुरु. राधाच्या आयुष्यात सुख येऊ द्यायचं नाहीये तुला. तिला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळू द्यायचा नाही, एवढा एकच हेतू आहे तुझा, बाकी काही नाही. नाही बाबा, खरंच असं नाहीये. जा ना गुरु, जा ना यार. मला नाही चर्चा करायची आहे तुझ्याशी, प्लीज. ते झालंय ना तेवढं नुकसान खूप झालं. कधीही भरून निघता येणार नाही एवढी दरी माझ्यात आणि राधामध्ये तयार झालीये. हेच हवं होतं ना तुला? झालं ते. आणि मी सुद्धा आता अमेरिकेला कायमचा निघून जाणार आहे. मग काही प्रश्नच येत नाही. ओके, जा प्लीज. अरे यार, हाच निघून गेला तर कसं होईल? याच्या आणि राधिकाच्या मागे सगळ्यांना बिझी करून सगळे गाफील असताना पैसे चोरायचे होते ना मला. पण हाच निघून गेला तर काय, भांडण संपूनच जाईल. नाही नाही सौमित्र, काही करून मी तुला जाऊ देणार नाही. सौमित्र, तू असं करू नकोस प्लीज. तू जाशील का गुरु? अरे माझं गुरु, तू जा ना यार प्लीज. तू जा ना यार प्लीज. जा ना प्लीज, जा प्लीज. आनंद सर, पुण्याच्या एजन्सीवरनं रिपोर्ट्स आलेले आहेत. हे प्लीज पानवकर सरांना द्या ना. ओके. आणि श्रेयस, तो कधी येतोय? मे बी 2 दिवसात येईल तो. ठीक. कदम, हे वाउचर्स बघून घ्या तुम्ही. श्रेयस नाही ना तर आपल्याला कोऑर्डिनेट करावं लागेल सप्लायर्स बरोबर. ओके मॅम. गुड मॉर्निंग आनंद. मॉर्निंग सर. अरे काय झालं, गप्प का असा? नाही सर, मी जरा ना राधिका वहिनीचा विचार करत होतो. त्या काल पण आले नाही ऑफिसला. आज मॅम येतील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग जेनी. वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? आनंद भाऊजी, तो विषय इथे नको. बरं, बाय द वे, पैसे आले? हो वहिनी, पैसे आलेले आहेत. मी ते सेफ मध्ये ठेवलेत आणि या त्याच्या चाव्या. नाही सर, हे तुमच्याकडेच राहू द्या. तुम्हीच या सगळ्या गोष्टींकडे जबाबदारीने बघू शकता. आणि मॅम, त्या शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन सर्वे करायचा आहे. तो कुणाला पाठवायचा तिकडे? कारण श्रेयस नाशिकच्या ब्रांचला गेलाय आणि कदाचित मला उद्या पुण्याला व्हिजिट द्यायला जावं लागेल. अरे त्यात काय एवढा प्रॉब्लेम? मी आहे ना, मी जाणार साखरगावला. नाही आनंद भाऊजी, तुम्ही नाही जाणार. का वहिनी? मी नाराज आहात का? मी आताच म्हणाला ना की ऑफिसची कामं वेगळी आणि घरची काम. हो, हे पा, तुमचं लग्न आहे, तुम्ही त्याकडे आधी लक्ष द्या. आणि इथे कॅश आली आहे,
सरांबरोबर तुमचं इथे असणं जास्त महत्वाचं आहे. पण मॅम मग कोण जाणार? मी जाईन साखरगावला. काय वहिनी, अहो कमीत कमी 2 दिवसाचं तरी काम आहे आणि तुम्ही एकट्याच जाणार? जाईन मी. आणि साखरगाव असं कितीसं दूर आहे, जवळच आहे. आणि गरज पडलीच ना तर मी श्रेयसलाही बोलवून घेईन. आणि तसंही 2 दिवस जरा कुठे गेले तर तेवढीच विश्रांती. तसं असेल तर ठीक आहे, योग्य निर्णय आहे तुमचा. गावच्या शुद्ध हवेमध्ये तुम्हालाही जरा बरं वाटेल. ठीक आहे. बरं, मला काही अर्जंट मेल्स करायचे, मी येतो. बहीण आनंदबाजी, मला आता कोणत्याच विषयावरती बोलायचं नाही. मॅम, एनवलप काय आहे? ती शेतकरी संघटना आहे ना, त्यांच्याकडून आलंय. त्यांचे एक अधिकारी येऊन गेले मॅम, आणि त्यांनी सांगितलं तुमच्याच हातात द्यायचं. ठीक आहे, मी पाहते. कसला विचार करता? वहिनी नाराज आहेत खूप. बोलू म्हणे. मम्मा आणि केडा, मला सगळं काल गॅरी इथे का आला होता आणि मला न भेटता का गेला आणि तुम्ही मला कोंडून का ठेवलं होतं? सांगा आत्ताच्या आत्ता. अगं नापास होतील तुझ्या वर्गातली मुलं, एवढं ओरडशील तर. किती मारतो तू. मी सांगते काय झालं. गॅरी म्हणाला. गॅरी काय म्हणाला? गॅरी काय म्हणाला नाही. मग चीटर सारखी वागू नकोस. हा काय या केड्यासारखी. काय बोलते? काल रात्री काय झालं? काल रात्री काय झालं? काय झालं काय ते सांगतो. काल रात्री ओरडली मला सोडू आम्हाला. छोटी मुलगा नाहीये, कळलं ना? त्या अथर्वासारखा मला फूल करू नकोस. शांत राहा ना, शांत राहा प्लीज. गप्पा बस. किती चावचाव करते, काही थांब मारायची, काही विचार करायला वेळ देत नाही. विचार 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 काय करू? विचार विचार विचार. कसला विचार करताय मला पण सांगा ना. विचार तू करू नको. तो विचार आम्ही केलाय की तुला काय थाप मारायची, तो विचार आम्ही केलाय. आम्ही विचारल्यावर तू सांगणार, तूच विचारल्यावर आम्ही सांगणार. ह्याचा आम्ही विचारच केला नाही, म्हणून आता आम्ही काही विचार करून सांगू शकत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तू विचार कसला करतोय? चल खायला बनव काहीतरी पटकन. परत खायला? अरे खायला बनव. चल चल खायला चला सगळे खायला. इकडे या तुम्ही दोघं, पळून जाऊ नका. फाईन. यांचा ना गॅरी बरोबर ना काहीतरी प्लॅन ठरलाय आणि तो यांच्या डोक्यामध्ये. मी पण तो प्लॅन फाइंड आउट करणार, पण मी पण विचार करू शकते. आनंद, फायनली तू. मला वाटलंच इकडे असशील. तू काय करतोस इथे? ऑफिसला का नाही गेलास? तुला उशीर झाला म्हणून मला शोधत आलास का? अरे काय झालंय? ऐकून तर घे ना माझं. काय काय ऐकायचंय? मी उशीर झाला हे मान्य आहे, पण कशामुळे उशीर झाला? कशाला बोल ना. अरे मी याला सौमित्रला भेटायला गेलो होतो. कशाला कशाला गेला होतास त्याला भेटायला? परत प्रॉब्लेम्स क्रिएट करायला? मी उलट त्याला मनवण्यासाठी गेलो होतो. त्याला मनवण्यासाठी गेलो तर तो काही ऐकतच नाही यार. जाम चिडलाय तो. मला म्हणे मला थांबायचंच नाही इथे, मी जातो आता अमेरिकेला निघून. काय बोलायचं आता? माहितीये मला. माहितीये तू? आणि तरी तू एवढा थंड, तुला काहीच नाही वाटत आहे? मग काय करणार मी? तू गेला होतास ना त्याला. तू का गेला होतास? का 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 गेला का होतास तू? कारण माझ्या मनात गिल्ट आहे ना आनंद. मला वाटतं हे सगळं माझ्यामुळेच घडले, तर मी नको का प्रयत्न करायला? सौमित्राचं राधिकावर प्रेम हे तिला कळायला नको का, म्हणून मी प्रयत्न करतोय. पण तो ऐकतच नाही यार. आनंद, आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही ऐकत ना तो. आता काय करायचं? तो कोणाचाच ऐकत नाही, माझा सुद्धा ऐकत नाही. बोल काय करायचं आता? राधिका वहिनीचं तो ऐकू शकतो, पण त्या जाणार आहेत आता त्या शेतकरीच्या गावी. एक्झॅक्टली, हीच तर संधी आहे. कसली संधी? सौमित्र जर अमेरिकेला निघून गेला तर संपलंच ना सगळं. म्हणजे नाही म्हणजे सौमित्र जर अमेरिकेला निघून गेला तर शेवटची आशाही संपुष्टात येईल ना. म्हणजे हे बघ आनंद, मला हेच म्हणायचंय की राधिकाला आणि सौमित्रला समोरासमोर आणण्याची हीच संधी आहे. याच निमित्तानं आपण त्यांना एकत्र आणू शकतो. प्लीज तू नको ते प्लॅन सांगू नकोस. ऑलरेडी तुझं एक प्लॅन ऐकून ना आम्ही फसलोय. नाही, तू माझं ऐकून तर घे ना. एकदा प्लॅन तर ऐकून घे ना. माझी आयडिया कमाल आहे यावेळेसची. नको प्लीज. तू ऐकून तरी घे ना आनंद, प्लीज. मम्मा, हा सन बेबी, काय करते मम्मुडी?
मी गेम खेळते. काय झालं? तेच मी तुला विचारते, काय झालं? कोणाचं? गॅरी काय म्हणला सांग ना मला. गॅरी ना, अगं नथिंग इम्पॉर्टंट. म्हणजे इम्पॉर्टंट असतं तर मी तुला सांगितलंच असतं ना. ही ट्रस्ट मी ना. आय ट्रस्ट यू, पण मग तुम्ही मला कोंडून का ठेवलं होतं यार? हा, गॅरी ना आम्हाला एक घोस्ट स्टोरी सांगत होता. मग गॅरी काय म्हणाला की शनू बेबी घाबरेल ना, म्हणून आम्ही तुला हात ठेवलं. सिरियसली मम्मा, मी अथर्व एवढी वाटते का तुला? त्या मॉन्स्टरला रिझन्स येतात ना, तसे रिझन्स मला प्लीज देऊ नको. आणि मी दाराच्या आतनं ऐकलंय गॅरी असं काहीतरी म्हणत होता की ऑफिसमध्ये समथिंग त्याला मिळणार आहे. आणि मग काही नाही, तो ऑफिसला गेलाय ना त्याचा प्लॅन पूर्ण करायला. दॅट्स इट, तेच सांगत होता, बाकी काही नाही. तेच ऑफिसमध्ये जाऊन त्याला काय मिळणार आहे, काय आहे पुढचा प्लॅन, मला पण सांग ना यार. पराठे पराठे. व्हॉट? त्याला ऑफिसमध्ये जाऊन पराठे मिळणार आहेत मम्मा? पराठे सांगितलं होतं ना मी केडीला बनवायला. मला भूक लागली आहे ना शनू बेबी, तू जाऊन बघ ना केडीने बनवले का प्लीज. यार तू विषय बदलू नको, सांग ना मला गॅरी काय म्हणत होता काल. मला ना खूप भूक लागली ना की माझं बीपी हाय होतं की नाही शनू बेबी. हा, तू केडीला जाऊन विचार पराठे रेडी झाले का प्लीज प्लीज शनू बेबी प्लीज. माझं खूप ठीक आहे बघते. तू तर काही मला सांगणार नाही यार. मम्माला किती मस्का मारला तरी ती सांगतच नाहीये, पण किड्याला मात्र मी क्रॅक करू शकते. काही केल्या कामात मन लागतच नाहीये. हे मला खरंच एका ब्रेकची गरज आहे. मागचं सगळं विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात करायला हवी. असं म्हणतात की काही गोष्टी विसरायच्या म्हटल्या तरी विसरता येत नाही. पण आता या सगळ्यातनं बाहेर पडायचंय. त्यासाठी मला स्वतःला वेळ द्यायला हवा. हॅलो आई, बोला. राधिका बाई, शांत झालीस ना तू? कसं वाटतंय आता? ठीक वाटतंय का? हो, तू ठीक आहेस ना? मला आनंद वाटला. बरं वाटलं. नाही तुझ्या काळजी ना कसा माझा जीव असा कासावीस होऊन गेला होता. पहा बरं. तुम्ही गोळ्या घेतल्यात का? हो ना बाई, घेतली ना. किती काळजी करशील तू आमची. आता तुमची काळजी नाही करणार तर अजून कोणाची करणार? हेच तर आहे ना तुझ्या बाई. राधिका, तू एक सांगू का? काल का नाही सगळ्या आईंवर रागावली होतीस ना, थोडी चिडली होतीस का नाही? सगळ्यांना वाटलं माय बाई आता काही परत राधिका आपल्या सोबत लवकर बोलत नाही. सगळ्यांना कसं तरी वाटत होतं ग. पण बाई सकाळी तू उठल्याबरोबर सगळ्यांसोबत किती चांगली वागलीस. नाना नानींना, काकांना, सगळ्यांना खूप आनंद झाला. बरं असा कसा अबोला धरणं? आपल्या माणसाशी बोलायला लागतच ना. खरंय बाई, तुझ्या या स्वभावामुळे तर सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंस का नाही तू? सगळे तुझ्या सुख दुःखामध्ये सामील होतात. काय नानाजी नानीजी तर किती आनंदून गेले. रेवती, सुबोध, काका, काकू सगळ्यांना खूप आनंद झाला. बरं तू परत त्यांच्या सोबत बोलायला लागली म्हणून. हे तर का विचारूच नको. सगळी जण खूप तारीफ करत होते बरं तुझी. खूप वेळ बसले होते इथं. सगळेच जण खूप प्रेम करतात माझ्यावर, माया करतात. ही माया अशीच टिकून राहू दे बाई. सगळं आलबेल होऊ दे. पाय राधिका, मला तर वाटते सगळं चांगलं होईल. पाय हो आई. बरं आई, मी 2 दिवसासाठी साखरगावला जाते. आपलं शेतकऱ्यांचा प्रोजेक्ट सुरू आहे ना तिथे साखरगावला. आई बाई लांब आहे का? कुठं आहे ते? नाशिक मुंबई हायवे वरती आहे. बरं बाई, जाऊन तुला बरं वाटेल. 4 नवीन माणसं भेटतील, तुलाही निवांत वाटेल. नाही जा. हो आई, पण घरचं जरा. नको ना काळजी करू. आम्ही आहो ना. मी आहे, बाबा आहे. आम्ही काळजी घेऊ बरं अथर्वची. ठीक आहे आई.